झाकण्यात आलाय। गुरुवारी रात्री ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत आणि शिंदेंच्या शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक सदा सरवणकर यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले होते। या राड्यानंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त आहे। प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून हा वाद झाला होता। प्रभादेवी चौकाच्या सुशोभीकरणावरून काल शिवसेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आपण पाहिलं। आता आपण त्या चौकामध्ये आहोत आणि ज्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम चालू आहे ते आपण सध्या बघू शकतो। कशा प्रकारे ताडपत्री लावून संपूर्णपणे सुशोभीकरणाचं काम हे चालू आहे। याच ठिकाणी 4 वर्ष आधी देखील सुशोभीकरणाचं काम झालं, त्यावेळेस आमदार सदा सरवणकर यांच्याकडून त्यांच्या निधीतून हे काम करण्यात आलं। तर आता सदा सरवणकरांचे जे मुलगा आहे समाधान सरवणकर यांनी काही निधी उपलब्ध केला महानगरपालिकेकडून आणि त्यांच्याकडेच वर्क ऑर्डर आली, त्यानंतर हे काम आता चालू करण्यात आलं आहे। पण काल यामुळेच आता वाद होताना आपण पाहिलं। सध्या आपण बघतो की मोठ्या प्रमाणावरती पोलीस देखील या भागामध्ये तैनात आहेत। कुठेही अनुचित प्रकार घडू नये आणि पुन्हा एकदा असं तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी आता पोलीस देखील तैनात आहे। त्यामुळे एकंदरीत हा संपूर्ण प्रकार आता काय वळण घेतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। कॅमेरामन मनोज जयस्वालसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान प्रभादेवीच्या रहिवाशांसोबत या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मुंबईतील 125 वर्ष जुना पूल म्हणजे एलपी स्टँडचा पूल, त्याला आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता। पण त्याचं खोदकाम जे ते सुरू झालेलं आहे, पाडकाम सुरू झालेलं आहे। स्थानिकांचं याच्यातून एकंदरीत मनधरणी झाली आहे का? आजी किती वर्षापासून इथे राहतात? बघा, माझं लग्न करून इथे 40 वर्षापूर्वी आली आहे। माझ्या मिस्टरांचा जन्म या बिल्डिंग मध्ये झालेला आहे। 60 मध्ये GR आला होता की हा ब्रिज 60 फुटाचा करणार होते, म्हणून ते ही बिल्डिंग सोडून गेले नाही। आणि आज अजूनही आम्हाला आश्वासनावरतीच आहे। ऍक्च्युली आम्हाला विश्वासात घेऊन हे खोदकाम चालू नाही केलं। आम्हाला काय सांगितलं नाही की तुमचा निर्णय होणार आणि त्याच्यानंतर खोदकामाला सुरुवात करा, परंतु तसं झालेलं नाही। 19 बिल्डिंग जात आहेत, त्यानंतर 2 बिल्डिंग जात होत्या, तर आता त्यांनी 2 बिल्डिंगची व्यवस्था केलेली आहे, पण बाकीच्या बिल्डिंगचा प्रश्न हा आहेच। इतिहास जमा झालेला आहे। 125 वर्ष जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण थेट JCB लावून त्याचं पाडकाम आणि खोदकाम सुरू झालेलं आहे। त्यामुळे एवढी घाई का, हा एक नवा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आपल्याला पाहायला